मित्रांनो, सत्याचा वाली परमेश्वर असतो याची प्रचिती पुन्हा एकदा एका फौजदारी खटल्यामध्ये आलेली आहे. मित्रांनो, झालं असं की एक गरीब माणूस एका खुनाच्या खटल्यामध्ये अडकलेला होता आणि त्याला शिक्षा झाली होती आणि त्याला म्हणजे शिक्षेस तो पात्र आहे असं ट्रायल कोर्टाने नमूद केलं होतं आणि त्याला लाईफ इम्प्रिझनमेंट म्हणजे कारावासाची म्हणजे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याच्यानंतर त्याच्या परिवाराने त्याला त्याच्या हालावर सोडून दिलं आणि नंतर कोणीही त्याची दखल घेतली नाही आणि या व्यक्तीला योग्य असा कायदेशीर सल्लासुद्धा कुठे लाभला नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की कोर्टाने एखादा न्यायनिवाडा केल्यानंतर किती दिवसात त्याच्या विरुद्ध अपील आपल्याला करता येतं. आता ह्या गरीब माणसाला जो या खटल्यामध्ये अडकलेला होता त्याच्यावर गुन्हा शाबित झाला का नाही झाला, त्याची केस कोणी कशी मांडली, हे सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवल्या तरी त्या व्यक्तीला त्याच्याविरुद्ध अपील करायचं असतं हे ज्ञात होतं का नव्हतं. यापेक्षा त्याचं अपील हे 9 वर्षाने तो ज्या तुरुंगात शिक्षा भोगत होता त्या तुरुंगाच्या माध्यमातून उच्च न्यायालयात करण्यात आलं होतं. आता मी तुम्हाला ही सगळी जी घटना सांगतोय ती ओरिसा या राज्यातील आहे आणि ओरिसामध्ये जे कोरापुट म्हणून जो भाग आहे तिथलं जे न्यायालय असेल, जिल्हा असेल, तिथल्या या सगळ्या घटना आहेत. आता 9 वर्ष त्याने जेलमध्ये काढले. जेल प्रशासनाने त्याच्या शिक्षेविरुद्ध त्याच्या म्हणण्यानुसार त्याच्या विनंती अर्जानुसार उच्च न्यायालयात अपील केलं. आता उच्च न्यायालयाने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी होती की हा जो आरोपी आहे तो जर कायदेशीरदृष्ट्या सज्ञान असता, त्याला तेवढं ज्ञान असतं, तो शिकला सवरलेला सज्ञान असता तर त्याने ट्रायल कोर्टने जी त्याला शिक्षा सुनावली त्याच्या विरुद्ध 90 दिवसाच्या आत अपील केलं असतं. पण त्याला त्याच्या कुटुंबियांनी वाळीत टाकलं. जेलमध्ये तो शिक्षा भोगत होता. त्याला 9 वर्षाने अपील करावं किंवा असं काही असतं हे समजलं आणि जेल प्रशासनाने त्याला मदत केली. त्याचं हे अपील हे गुणवत्तेच्या आधारावर सुनावणीसाठी घेण्याऐवजी उच्च न्यायालयाने त्याने विलंबाने अपील दाखल केलं असं म्हणून ते फेटाळलं आणि त्याला ट्रायल कोर्टने जी शिक्षा दिली होती ती पुढे चालू राहील हे पाहिलं. आता हे सगळं प्रकरण गेलं उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि त्याच्यामध्ये किती वेळ गेला तुम्हाला माहिती आहे. उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात अपील जाऊन ते सुनावणीला येईपर्यंत पुन्हा 10 वर्ष खर्ची पडले. म्हणजे 9 वर्ष आधीच त्याने जेलमध्ये काढले, पुन्हा उच्च न्यायालयात गेला, तिथं ते सुनावणीला आलं, पुन्हा ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि ह्याच्यामध्ये पुन्हा 10 वर्ष गेले. आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये सर्वोच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे, न्यायमूर्ती JB पार्डीवाला आणि न्यायमूर्ती उज्जाल भोयान यांनी त्यांना घटनेने दिलेले एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर अनुच्छेद 142 अन्वये दिलेले जे पॉवर आहेत, जे अधिकार आहेत ते सगळे लक्षात घेऊन त्यांनी त्या खुनाच्या आरोपात अडकलेल्या व्यक्तीला, ज्याने 22 वर्ष तुरुंगात काढले होते, म्हणजे 9 वर्ष त्याला उच्च न्यायालयात अपील करायला गेले, तिथं त्याचं अपील फेटाळून लावण्यात आलं आणि मग ते सर्वोच्च न्यायालयात पोचले. त्या सगळ्यामध्ये त्याचे आयुष्यातले 22 वर्ष हे कारागृहात अक्षरशः वाया गेले. आणि कारागृहातील त्याचं वर्तन हे
कारागृहाने सर्वोच्च न्यायालयाला कळवलं किंवा ते ऑन रेकॉर्ड होतं की ही व्यक्ती एकदाही तुरुंगाबाहेर आली नाही. त्या व्यक्तीने एकदाही बाहेर येण्यासाठी ज्या गोष्टी लागतात म्हणजे ज्याला आपण म्हणतो की तो फर्लो घेऊन बाहेर आला किंवा त्याची संचित रजा शिल्लक होती म्हणून तो बाहेर आला, असं काहीही घडलेलं नव्हतं. आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला घटनेने दिलेल्या अनुच्छेद 142 अन्वये जे अधिकार प्राप्त आहेत त्या अधिकाराचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाने त्याला तात्काळ तुरुंगातून बाहेर सोडण्याचे आदेश तुरुंग प्रशासनाला बजावले. आणि हायकोर्टाच्या हे जे वागणं आहे की त्यांनी मेरिटवर सुनावणी करायच्या ऐवजी हे जेल प्रशासनाकडून अपील आलेलं आहे हे लक्षात घेऊन मेरिटवर सुनावणी करायच्या ऐवजी त्यांनी विलंब झाला आहे अपील करायला ह्या तांत्रिक मुद्द्यावर ते अपील फेटाळून लावलं आणि त्याचे पुन्हा त्या व्यक्तीचे पुन्हा 10 वर्ष 10, 12, 13 वर्ष तुरुंगात वाया गेले. पॅरोल घेतलेला नाही त्या व्यक्तीने, फर्लो घेतलेलं नाही हे सुद्धा उच्च न्यायालयाने लक्षात घेतलं नाही असं निरीक्षणसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलं. आणि ह्या मेरिटवर सुनावणी केली नाही आणि तांत्रिक गोष्टींना महत्त्व दिलं आणि त्यामुळे त्या व्यक्तीचे 10 वर्ष वाया गेले असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं. आणि पिटिशनर म्हणजे जो ह्या ट्रायल कोर्टाने ज्याला जन्मठेपेची शिक्षा दिली होती त्याला ताबडतोब कारागृहातून मुक्त करायचे आदेश दिले. मी सांगितलं की घटनेचा अनुच्छेद 142 आणि अन्वये सर्वोच्च न्यायालयाला काही विशेष अधिकार प्राप्त आहे ते एक्सरसाइज करून त्याचा वापर करून त्यांनी त्या पिटिशनरला अर्जदाराला जो खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता अडकला होता त्याला ताबडतोब मुक्त करायचे आदेश दिले. त्याला 10,000 रुपयाचा जो बॉन्ड असतो पर्सनल बॉन्ड असतो तो जेल सुप्रिटेंडंट कारागृहाचे जे अधीक्षक असतात त्यांच्याकडे नोंदवण्याचे आदेश दिले जेल प्रशासनाला. आणि डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस जी आहे कोरापूट येथील जिल्हा विधी प्राधिकरण सेवा केंद्र आहे त्यांना आदेश दिले सर्वोच्च न्यायालयाने की तुम्ही ह्या घटनेमध्ये एक चांगलं प्रतिनिधित्व करा आणि सदरील व्यक्तीला जे बेल बॉन्ड आहे 10,000चा तो मिळवून देण्याच्या कामी व्यवस्थित समन्वय साधा आणि ह्या व्यक्तीची रेमिशन ऑफ सेंटेन्स म्हणजे त्याची जी सुटका आहे त्याला जी ट्रायल कोर्टने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे त्या शिक्षेतून आम्ही त्याची मुक्तता करतो. परंतु मुक्ततेनंतरची जी औपचारिकता जेल प्रशासनासोबत निभवायची आहे त्यासाठी या गरीब निर्धन अज्ञानी किंवा कायद्याचं ज्ञान नसलेल्या व्यक्तीला मदत करा. कारण त्याला जी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली होती ती 14 वर्षाची असेल फार तर, परंतु ह्या व्यक्तीने त्या शिक्षेपेक्षा जास्त कालावधी 22 वर्ष कारागृहात व्यतीत केलेले आहे. त्यामुळे ह्याला ताबडतोब मुक्त करायला हवं असं सर्वोच्च न्यायालयाचं मत पडलं आणि त्याप्रमाणे त्यांनी कारवाई केली. त्यामुळे सत्याचा वाली परमेश्वर आहे, चांगल्या कृत्याचा चांगल्या कर्माचा वाली परमेश्वर आहे. त्या व्यक्तीने त्याला कुटुंबियांनी वाळीत टाकलं तरी पण त्याने आधी 9 वर्ष तुरुंगात काढली, अपील केली, पुन्हा 10 वर्ष तुरुंगात काढली. एकदाही संचित रजा किंवा फर्लो जे काय म्हणतात त्यावर सुद्धा त्याने बाहेर यायचा प्रयत्न केला नाही. आणि या सगळ्या घटनेमध्ये पॅरोल किंवा फर्लो त्याने घेतला नाही, एकदाही कारागृहाबाहेर आला नाही, चांगलं वर्तन केलं. जेल प्रशासनाने जे काम दिलं ते नेमून त्याने ते काम पार पडलं. ह्या सगळ्या चांगल्या बाजू त्यांनी लक्षात घेतला आणि देव त्याच्या मदतीला 22 वर्षांनी धावून आला आणि त्याला त्याच्या कर्माचं चांगलं फळ मिळालं. त्यामुळं सत्याचा वाली परमेश्वर याची प्रचिती पुन्हा आली असं म्हणायला काही हरकत नाही. त्याने 22 वर्ष तुरुंगात काढली हे कदाचित त्याच्या मागच्या काही जन्मातलं त्यांनी फेडायचं
असं कर्मफल असेल आणि ते कर्मफल फेडून तो मुक्त झाला, त्या मागच्या जन्मातील काही त्याच्या हातून घटना घडल्या असतील, त्याचं प्रायश्चित्त त्याने 22 वर्ष कारागृहात राहून प्रायश्चित्त पूर्ण केल्यावर त्याची त्या कर्मातून मुक्तता होऊन त्याला देव धावून येऊन त्याला बाहेर जायची संधी मिळाली, असं मला वाटतं. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगा. माझे रील लाईक करा, शेअर करा, माझा यूट्यूब चॅनल हा सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक शेअर करा. वेगळ्या वाटेवरचं असं काही वेगळं ऐकायची तुमची इच्छा असेल तर माझ्यासोबत जोडलेले राहा. फॉलो करून किंवा सबस्क्राईब करून तुमच्या आप्तजन, स्नेहीजन, इष्टमित्र, परिवार या सगळ्यांना माझ्या रीलबद्दल, माझ्या चॅनल व्हिडिओबद्दल सांगा आणि त्यांनासुद्धा फॉलो करायला सांगा, सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून तुम्हाला असे वेगळे चांगले विषय ऐकायला पाहायला मिळतील. एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.